मूत्रपिंडामध्ये युरिन तयार झाले की डायरेक्ट क्लोएकामध्ये येतं आणि ते विष्ठेच्या सोबतच बाहेर टाकलं जातं, म्हणून कोंबड्याची विष्ठा ही थोडं ओलसर असते, हे त्याच्या मागचं कारण आहे. आणि ही जी विष्ठा आहे त्या गादीमध्ये पडून कुजून खत तयार होत असतं, कुजून त्याच्यापासून खत तयार होत असतं. आपण काढत नाही, गादी बदलत नाही नेहमी नेहमी. पक्षी गेले की ते कंप्लीट काढायचं, दुसऱ्या पक्षाला दुसरी गादी. तुम्ही म्हणाल की 35 दिवस तर होते पक्षी ब्रॉयलरचे, 35 दिवसात कुठं खराब झालं आहे, पिलं त्याच्यावरच घेऊ, चालत नसतं तसं. पिलं आणले की नवीनच गादी पाहिजे त्या ठिकाणी. हे गादी पद्धतीनं पक्षी पाळणे. आता ह्याच्यामध्ये एक चार्ट देतो तुम्हाला, जर दिसला तर फार बरं होईल. गादी पद्धत मी तोंडी सांगतो तुम्हाला, महत्त्वाचा चार्ट. म्हणजे जागा किती लागते त्याच्यावरून तुम्हाला किती पक्षी पाळायचं, किती स्क्वेअर फूटचं घर बांधायचं हे आपल्याला काढता येतं. फार महत्त्वाची आकडेवारी आहे, जे आपल्याकडे असावं. दिसणार नाही बहुतेक. अंड्याच्या कोंबड्या, अंड्याच्या कोंबड्या कालावधी, अनुक्रमांक कालावधी, गादी पद्धत आणि पिंजरा पद्धत, दोन्हीची जागा किती लागते तुम्हाला सांगतो या ठिकाणी. 0 ते 4 आठवडे, 0 ते 4 आठवडे, अर्धा चौरस फूट जागा एका पक्षाला आणि 24 चौरस इंच एका पक्षाला पिंजरा पद्धतीमध्ये. दुसरं 5 ते 8 आठवडे, 1 चौरस फूट, 48 चौरस इंच. 9 ते 20 आठवडे, 1.5 चौरस फूट, 60 चौरस इंच. 21 ते 72 आठवडे, 2 चौरस फूट आणि 60 चौरस इंच. पुन्हा सांगतो मी, अंड्याच्या कोंबड्या पालन करत असताना 1 दिवसाचे पिलं आणल्यानंतर अर्धा चौरस फूट जागा एका पक्षाला गादी पद्धतीमध्ये, 24 चौरस इंच पिंजऱ्यामध्ये. 5 ते 8 आठवडे, 1 स्क्वेअर फूट जागा गादी पद्धतीत, 48 चौरस इंच पिंजरा पद्धतीत. 9 ते 20 आठवडे, 1.5 चौरस फूट जागा एका पक्षाला गादी पद्धतीत, 60 चौरस इंच पिंजऱ्यामध्ये. आणि कोंबड्या मोठ्या झाल्या 20 आठवड्याच्या पुढे की 2 चौरस फूट जागा एका पक्षाला गादी पद्धतीमध्ये आणि पिंजऱ्यामध्ये 60 चौरस इंच जागा. ही आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आहे. या बेसिसवर आपल्याला शेड किती स्क्वेअर फूटचा बांधायचा अंड्याच्या कोंबड्यासाठी, लक्षात घ्या, अंड्याच्या कोंबड्यासाठी या पद्धतीनं तुम्हाला शेड बांधावं लागतं. आता जर ब्रॉयलर पक्षी असेल, झालं का सगळ्यांचं? हां, ब्रॉयलर पक्षी जर असतील तर मी त्याचं वेगळं सांगतो. आकडेवारी महत्त्वाची आहे. बांधकामाचा खर्च त्याच्यावरून काढू शकता तुम्ही, पण किती पक्षाला किती जागा लागते हे आकडे महत्त्वाचे आहेत. आपल्या वहीत असावं ते. प्रोजेक्ट करताना तुमचं तुम्ही करू शकता, हे कोणाची मदत घ्यायची गरज नाही पडत. हे जर आकडेवारी असेल तर, हे जर पॅरामीटर तुमच्याकडे असतील तर तुमचं तुम्ही कॅल्क्युलेशन करून करू शकता. हे खाद्याचं तसंच आहे, पुढे खाद्यात आपण सांगणार आहे तुम्हाला. तसं हे आकडेवारी महत्त्वाची आहे. ब्रॉयलर पक्षासाठी झालं. कुणाला फोटो काढायचा असेल, आजकाल लिहित नाही ते, लगेच दाबलं की कसला इन्फॉर्मेशन कसली? नाही, सरकारी माणूस स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काम केलं, कसली वेबसाईट कसलं काय आलं. सरकारी माणूस जास्त करत नाही, काही जास्त पगारातच खुश असतो तो. हां, कसं असतंय, सरकारी नोकरीमध्ये काही बंधनं असतात पाळणाऱ्याला. आम्हाला फार रिस्ट्रिक्शन असतं. दूरदर्शनच्या समोर, कुठल्या पुस्तकात,
पेपरमध्ये लिहायचं नसतं आम्ही गव्हर्मेंट सर्वंटनी. डिसिप्लिन आणि कंडक्ट म्हणून एक नियम आहे, त्या नियमाखाली असं काही गोष्टी आम्हाला बंधन असतात आमच्यामध्ये. त्याच्यामुळे ही वेबसाईट वगैरे आम्ही जरी असलं तरी करू शकत नाहीत. सरकारी नियमात जे कोणी सरकारी नोकर आहे त्यांना माहिती आहे डिसिप्लिन आणि कंडक्ट म्हणून, तर त्याच्यामध्ये आम्हाला ह्या गोष्टी करता येत नाहीत. आता रिटायर झाल्या, आता करता येतं आहे, आता काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तोपर्यंत त्या माणसाची उमेद हे होऊन जाते. सरकारी माणूस बाहेर जास्त काही करू शकत नाही, त्याच्यातच खुश असतो, तो जो मिळतो त्याच्यातच खुश असतो. तर तुम्ही विचारलं मग तुम्हाला सांगितलं. तर गादी अंड्याच्या पक्षाला झालं आहे मांसल पक्षी, ब्रॉयलर पक्षी, मासळ पक्षी. मासळ पक्षी कमी कालावधीपर्यंत राहतात. तर साधारणतः या पिंजरा पद्धतीत ठेवत नाही आपण. गावरान पक्षी, ब्रॉयलर पक्षी, आरायर पक्षी जनरली आपण गादी पद्धतीने ठेवतो. पिंजऱ्यात तुम्ही बघितलं का कुठं ब्रॉयलर पक्षी ठेवलेला? ब्रॉयलर नाही, आरायर नाही, गिरीराज नाही, जनरली ठेवत नाहीत. कारण हे पक्षी हेवी असतात, त्यांना थोडंसं एक्झरसाईज लागतं. पिंजऱ्यामध्ये फक्त अंड्याचे पक्षी, व्हाईट लेगॉनचे पक्षी, ते लहान पिलं नाही, मोठेच. लहान पी गादी पद्धतीनं वाढवतात आणि अंडी द्यायचं एक महिना दीड महिना आधी मग पिंजऱ्यात टाकतात अंड्याच्या कोंबड्या. बाकीचे पक्षी गादी पद्धतीने वाढतात. तर त्याच्यामध्ये साधारणतः पहिल्या 2-3 आठवड्यामध्ये अर्धा स्क्वेअर फूट जागा लागते आणि पुढे 1 स्क्वेअर फूट जागा लागते. सुधारित देशी जातीचे पक्षी तुम्ही मटन पर्पजसाठी वाढवणार आहेत तुम्ही, तर घर बांधताना एका पक्षाला 1 स्क्वेअर फूट जागा लागेल, या हिशोबाने घर बांधायचं. लक्षात ठेवा, कारण गावरान पक्षी तुम्ही विचारणारच. तर त्याच्यामध्ये जागा घर बांधताना 1 स्क्वेअर फूट जागा एका पक्षाला. इथं देखील ब्रॉयलरच्या बाबतीत देखील घर बांधताना 1 स्क्वेअर फूटचा विचार करून पक्षी घर बांधायचे. पिलं आणल्यानंतर सुरुवातीला अर्धा स्क्वेअर फूट जागा लागते, पुढे वाढणार आहेत पक्षी, मोठे होणार आहेत. पिलाचा विचार फक्त वाढवताना सुरुवातीला विचार करायचा, घर बांधताना मोठ्या पक्षाचा विचार करून घर बांधायचं. पिलं वाढणार आहेत, पुढे वाढ होणार आहे त्याची. तर ब्रॉयलर पक्षाला सुरुवातीला अर्धा स्क्वेअर फूट जागा आणि थोडे मोठे झाले की 1 स्क्वेअर फूट जागा लागते. या पद्धतीनं प्लॅन करून आपलं घराचं बांधकाम करायचं. महत्त्वाची आकडेवारी आहे, किती पक्षी ठेवायचं त्या हिशोबाने आपण घर बांधतो. ते उन्हाळ्याचं समजा 5000 पक्षाचं घर बांधलं, उन्हाळ्याचे दिवस आहे, कडक उन्हाळा आहे, 5000 पक्षी टाकू नका, 500 कमी टाका. कारण पक्षी जास्त झाले की पुन्हा एकमेकाच्या ह्याने आणखीन गरमी वाढते. हे अनुभवाने जमतंय. आता सांगितलं म्हणजे लगेच फॉलो होतं असं नाही. त्याला अनुभव येतो, तुम्हालाच कळतं. तुम्हीच मला सांगता कधी आला, साहेब ते 5000चं घर आहे पण मी 4000 टाकले. कारण तुम्ही त्याच्यातून गेलेले असता, तुम्हाला माहिती असतं, तुमचा अभ्यास झालेला असतो त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने हे शेड बांधायचं. शासनाची एक शेडची योजना सगळीकडे चालू आहे महाराष्ट्रामध्ये. 1000 पक्षाला शेड बांधून द्यायचं, 1000 स्क्वेअर फूटचं. 50% सबसिडी ओपनसाठी आहे, 75% सबसिडी मागासवर्गीयासाठी आहे. राज्य शासनाची स्कीम आहे. तुमच्या तालुक्याचा पशुधन विकास अधिकारी विस्तार, पंचायत समितीला पोस्ट असते, प्रत्येक पंचायत समितीला पोस्ट असते पशुधन विकास अधिकारी विस्तार. त्यांना विचारून घ्यायचं आपल्या तालुक्यात आले का बुवा स्कीम, अर्ज करून टाकायचं. नियमात बसलं तर मिळून जाईल ते. आणि लॉटरी पद्धतीने काढतात, ते ड्रॉ काढतात त्याचं. कारण बजेट कमी असतं, अर्ज जास्त येतात, ज्याची चिठ्ठी निघेल त्याला तो बेनिफिट मिळतो. सबसिडी मोठी आहे, 50% सबसिडी आहे. 2.25 लाखाची योजना आहे. 1000 स्क्वेअर फूटचं घर बांधून द्यायचं पोल्ट्रीचं. आणि त्या शेडचा वापर पोल्ट्रीसाठी करावा. ब्रॉयलर टाका, गावरान टाका, आणखीन कुठले टाका, पण पक्षी टाका, तुम्ही राहायला जाऊ नका, असं त्याचा उद्देश आहे त्याच्यामध्ये. तर ती एक योजना सध्या आपल्याकडे आहे आणि महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यामध्ये ती योजना, मोठी योजना त्यातल्या त्यात. बाकीच्या काही योजना आहेत खात्याच्या, कडबाकुटी किंवा शेळ्या, त्याच्यावर बेनिफिट झाला. गादी पद्धतीमध्ये, आता गादी पद्धतीमध्ये पक्षी पाळता तुम्ही, तर त्या तुसाचा जो थर आहे तो थर लहान पिलं असतील तर 1 ते 1.5 इंच थर ठेवावा लागतो. थोडे मोठे पक्षी झाले की 3 इंचापर्यंत थर,
आणि अंड्याच्या कोंबड्या असेल तर 5 इंचापर्यंत थर. पण पट्टी लावून बघायची गरज नाही, अनुभवानं. फुटपट्टी लावून एवढाच इंच आहे का, डॉक्टरने आपल्याला एवढं सांगितलं होतं, असं नाही. फरशी लागणार नाही किंवा लिटर ओलं होणार नाही, चिखल होणार नाही, गाठी होणार नाही, याची दक्षता घ्यायची गादी पद्धत. आणि ती होती या दिवसामध्ये. विशेषतः पावसाळी वातावरण असेल, हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण जास्त असेल, पक्ष्याची मूत्रविष्ठा तिथंच पडत असते. तुमचं जर व्यवस्थापन चांगलं नसेल तर गाठी होतात त्याच्यात, नाही असं नाही. आणि तशा गाठी जर झाल्या तर काही रोगाच्या जंतूचा परिपक्व होण्यासाठी ती पोषक परिस्थिती निर्माण होते आणि पक्ष्याच्या खाद्य पाण्यावाटं पोटामध्ये जाऊन रक्ती हगवण वगैरे रोग होण्याची शक्यता असते. तुमच्या बॅचमध्ये पोल्ट्री असणारे 1-2च आहेत, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे रक्ती हगवण वगैरे काय आहे ते मी सांगेन तुम्हाला नंतर थोडंसं. तर ते रक्ती हगवण वगैरे होईल म्हणून ती गादी हलवावं लागतं दिवसाला. असं उभं आडवं, आपल्याकडे असं दाताळा असतं बघा, असं दाताळा असतं किंवा नुसतं हे असतं, त्याने आपण हलवतो गादी. दाताळ्याच्या सहाय्याने उभं आडवं चांगला हलवला, हवा लागली की गादी कोरडी राहते. आणि काही वेळेला एवढं करूनही गादी ओली असेल तर मग चुन्याची पावडर टाकावं लागतं मध्ये. चुना बारीक पावडर मिळते, विकत मिळते स्पेशल. 10 म्हणजे 100 चौरस फुटाला 1 किलो चुन्याची पावडर अशी टाकली आणि हलवलं की गादी कोरडी राहायला मदत होते. गादीची काळजी घ्यावं लागतं. गादी पद्धतीनं पक्षी पाळत असताना गादीची काळजी घ्यावं लागतं. दुसरं, पक्षी बदलले की गादी बदलावं लागतं. आता अंड्याचे पक्षी वर्षभर राहणार आहेत, पुढे 1-1.5 वर्ष राहणार आहेत, तशीच गादी राहते 1.5 वर्षापर्यंत, काही बदलावं लागत नाही. ब्रॉयलरचे पक्षी बदलले तुम्ही तर गादी बदलून दुसरी पिलं आणताना नवीन गादी आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं. हे गादी पद्धतीनं. पिंजरा पद्धतीमध्ये 2 प्रकार आहेत. पिंजरा पद्धतीमध्ये कॅलिफोर्निया पद्धत म्हणून आहे, अशी पायऱ्यासारखी असते. खाद्याची भांडी, पाण्याची भांडी समोरच लावलेली असते पायऱ्यासारखं. पिंजरा पद्धतीमध्ये याला कॅलिफोर्निया पद्धतीचे पिंजरे म्हणतात. पायऱ्यासारखे असतात असे. पक्ष्याची विष्ठा डायरेक्ट जमिनीवर पडते. खाद्य पाणी ऑटोमॅटिक असतं समोरच्या बाजूला आणि तो उतार असतो ज्याच्यावर पक्षी उभारलेला आहे, 3 इंचाचा उतार. कोंबडीनं अंड घातलं की समोर येऊन जमा होतं. तो उतार महत्त्वाचा असतो. उतार जर जास्त झाला तर अंड फास्ट गरंगळत येतं आणि टिचून फुटण्याची शक्यता असते. उतार जर कमी झाला तर अंड तिथंच राहतं, खाली येत नाही आणि पक्ष्याच्या पायाने फुटण्याची शक्यता असते. म्हणून तो 3 इंचाचा स्लोप असतो. आणि याच्यामध्ये पक्षी कप्प्यात असतात. असे एका कप्प्यात 3 पक्षी किंवा 5 पक्षी अशी लाईन आहे पिंजऱ्याची. तर त्याच्यात कप्पे असतात. पुन्हा एका कप्प्यात 3 किंवा 5 पक्षी असतात. आणि एका पक्षाला 60 चौरस इंच जागा तुम्हाला दिले लिहून. म्हणजे हा पिंजरा 12 इंचावर पक्षी उभारला असा या पद्धतीने. आणि डोकं काढून खाद्यपाणी खातो 5 इंच. 12 × 5 12 पंचे 60 चौरस इंच जागा एका पक्षाला लागते. त्या पक्षाला मागं फिरूनही पाहायला येत नाही. त्याचं कामच खाद्यपाणी खायचं, अंड द्यायचं, बाकी काही गडबड करायची नाही. आणि म्हणून तशा पक्षाला 105 ग्रॅम खाद्य लागतं दिवसाला. 105 ग्रॅम खाद्य लागतं. अंडी किती देतो? 340पर्यंत अंडी देतो तो पक्षी. खाद्यही कमी लागतं, अंडीही जास्त मिळतात त्याच्यामध्ये. या पिंजरा पद्धती याला कॅलिफोर्निया पद्धतीचे पिंजरे. पायऱ्यासारखे. विष्ठा जमिनीवर पडते, साफ करावं लागत नाही. डायरेक्ट गाडी वगैरे खाली येते त्या शेडच्या आणि ती विष्ठा भरून घेऊन जाते. 5-6 महिन्याने काढलं तरी चालतात. याला कॅलिफोर्निया पद्धतीचे पिंजरे म्हणतात. आणि याच्यामध्ये एकावर एक जे पिंजरे असतात त्याला बॅटरी टाईपचे. मोजमापं सारखीच असतात, फक्त मांडणीमध्ये फरक आहे. मांडणीमध्ये फरक आहे. आणि दोन्ही ह्याच्यामध्ये विष्ठेचे ट्रे असतात. विष्ठा कुठं पडायची? बॅटरी पद्धत म्हणतात त्याला, बॅटरी पद्धत. ह्याच्यात पक्षी जास्त बसतात एकावर एक असल्यामुळं. परंतु
विष्ठा पडते तिथंच आणि जवळच राहते ती विष्ठा. साफसफाई करावं लागतं, ट्रे वगैरे स्वच्छता. एवढे माणसं कुठं मिळतात आता साफसफाई करणार. याला बॅटरी पद्धत असं म्हणतात. आणि म्हणून आपल्या भागात ज्या अंड्याच्या मोठ्या कोंबड्या आहेत हे कॅलिफोर्निया पद्धतीने ठेवलेल्या दिसतात. परंतु आता ह्याच्यामध्ये शास्त्र बरंचसं डेव्हलप झालेलं आहे. तुम्ही इंटरनेटवर वगैरे बघा, बॅटरी पद्धतीनं पक्षी ठेवतात आणि जिथं विष्ठा पडते ना तिथं असा बेल्ट बसवलेला आहे. तुम्ही बरेचसे नवीन लोक आहात, नवीन नवीन माहिती घेण्याची तुमची इच्छा आहे, हेही मी समजू शकतो. बॅटरी पद्धतीनं पक्षी ठेवतात आणि जिथं विष्ठा पडते तिथं असा बेल्ट आहे. तो बेल्ट फिरवला जातो आणि ती विष्ठा तिकडं कडेला जाते. ब्रशने साफ केलं जातं, ते पाणी मारलं जातं त्याच्यात, तो बेल्ट फिरत राहतो. अंडी गोळा करायची सिस्टीम देखील आता ऑटोमॅटिक निघालेली आहे. अंडी गोळा करायलाही माणूस लागत नाही, खाद्यपाणी करायलाही माणूस लागत नाही. जिथं 2-2, 3-3, 4-4 लाख पक्षी आहेत तिथं सगळं ऑटोमॅटिक आहे, काहीही करावं लागत नाही. माणूस फक्त लक्ष ठेवायचं ते वर्किंगमध्ये बरोबर चाललंय का नाही. स्वच्छता, जाळ्या जोडमटं, साफसफाई करणं याच्यासाठी माणूस लागतो, बाकी काही माणूस लागत नाही. तर अशा पद्धतीने जर पक्षी ठेवले, व्हाईट लेगॉनचे पक्षी, तर जास्त पक्षी बसतात त्याच्यामध्ये. मिरजमध्ये एका डॉक्टरनी, मिरज सांगलीमध्ये एका डॉक्टरनी अशा पद्धतीनं पक्षी पाळलेले आहेत. 60 का 70 हजार पक्षी पाळलेले आहेत. डॉक्टर कुलकर्णी म्हणून नाव आहे त्यांचं. मिरज सांगली भागात तुम्ही माहिती काढा त्या भागातले जर असले तर. आणि त्यांनी काय केलं आहे, त्या विष्ठा जी पडते पलीकडे एका टँकमध्ये विष्ठा पडते, त्या विष्ठेपासून त्यांनी गॅस निर्माण केलेला आहे. गॅस निर्माण केलेला आहे आणि त्या गॅस निर्माण करून राहिलेली स्लरी पुढे त्याच्यापासून मॅन्युअर, चांगल्या प्रकारचं खत ते निर्माण केलेलं आहे. म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन त्यांनी त्याच्यामध्ये असे प्रयोग केलेला आहे. कधी चान्स मिळाला बघायला तर तुम्ही ते बघून घ्या. नुसतं अंडीचं उत्पादन घेत नाही तर गॅस पी काढतो, सिलेंडरही भरतो आणि खतही चांगलं मिळतं. बॅटरी पद्धतीनं पक्षी ठेवलेले आहे. फक्त याच्या मांडणीमध्ये फरक आहे, बाकी मोजमापं हे सारखीच असतात. जनरली अंड्याच्या कोंबड्या पाळताना आपण पिंजऱ्यामध्ये पाळतो, कारण कालावधी भरपूर असतो त्याचा, खर्च बी जास्तच आहे. घराचा बांधकामाचा खर्च आहे प्लस पिंजऱ्याचा खर्च आहे. पिंजऱ्याचा खर्च देखील मोठा खर्च आहे. भांडवली खर्च हा जास्त आहे. गादी पद्धतीनं पाळलं की जागा जास्त लागते, बाकीचे व्यवस्थापन तुम्हाला वाढवावं लागतं. तर अशा पद्धतीनं तर एक जनरली एक ठोकताळा किंवा गादी पद्धतीनं पक्षी पाळायचं असेल तर ब्रॉयलर, सुधारित देशी जातीचे पक्षी हे गादी पद्धतीनं, किंवा लहान पिलांचं संगोपन करायचं असेल तर गादी पद्धतीनं करायचं. आणि अंड्याच्या मोठ्या कोंबड्या असतील तर मग पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं चांगलं. गादी पद्धतीने करू शकता. 2 स्क्वेअर फूट जागा लागते अंड्याच्या कोंबड्याला. 1000 कोंबड्या आहेत गादी पद्धतीनं पाळल्या तर 2000 स्क्वेअर फूटचं घर बांधावं लागतं. खाद्याची भांडी, पाण्याची भांडी, अंडी घालण्यासाठी घरटी ठेवावं लागतं घरामध्ये. कोंबडी तिच्यात जाऊन अंडं घालते, बाहेर घातलं तुटफूट वाढते, अंडं खराब होतं, अंडी गोळा करावं लागतात. पण सुरुवातीला पैसा नसेल, भांडवल नसेल, पिंजरे करू शकत नसाल तर गादी पद्धतीने अंड्यासाठी आपण करू शकतो, नाही असं नाही. आता पिंजरा पद्धतीचे फायदे काय थोडक्यात, कारण आपल्याला विषय संपवायचे, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बोलायचं आहे, 12:30 होलं. तर पिंजरा पद्धतीचे फायदे काय की कमी जागेमध्ये जास्त पक्षी. आता याचं एक उदाहरण घ्या. गादी पद्धतीनं अंड्याच्या कोंबड्या तुम्ही पाळल्या, 2000 पक्षी पाळले, किती स्क्वेअर फूट जागा लागेल? किती पक्षी पाळायचे आपल्याला? 2000 पक्षाला गादी पद्धतीनं अंड्याच्या मोठ्या कोंबड्या पाळायच्या, किती स्क्वेअर फूट? बरोबर 4000, बरोबर आहे. आणि तुम्ही सुरुवात केली, 2000 पक्षी पाळून गादी पद्धतीनं सुरू केलं. 1-2 वर्ष उत्पन्न घेतलं, चांगलं झालं. तुम्हाला वाटलं की अरे धंदा चांगला आहे, आपल्याला आणखीन दुसरे 2 शेड, आणखीन एक 4000 पक्षी पाळायचे. तर तसे शेड किती बांधावं लागतील? पुन्हा 2 बांधावं लागतील. तर दुसरे 2 शेड बांधण्याच्या ऐवजी एका शेडवर होणारा खर्च जर आहे त्या घराला कॅलिफोर्निया पद्धतीच्या पिंजऱ्यामध्ये केलं, त्याच घराला 3 टायर, तर त्या घरामध्ये जिथं घर तुमचं 4000 स्क्वेअर फूटचं घर आहे त्या घरामध्ये 3पट पक्षी बसतात, 3पट पक्षी बसतात. म्हणून दुसरे 2 घरं बांधण्याच्या ऐवजी एका घराचा खर्च जर पिंजऱ्यावर केला तर 3पट पक्षी त्याच घरात बसतात. आणि तसंच करतात लोक. वाढवायचं असेल तर घर बांधत नाहीत, त्याला कन्वर्ट करतात कॅलिफोर्निया पद्धतीच्या पिंजऱ्यावर. आणि कॅल्क्युलेशन करून बघा तुम्ही, मी म्हणतो म्हणून नाही. पिंजऱ्याची एक लाईन, इथं जी लाईन होती ना, प्रत्येक 1 फुटावर पक्षी आहे,
अशा 6 लाईन होत्या, 6 फूट, आणि दोन्हीकडं अर्धा अर्धा फुटाची जागा सोडलेली आहे अंड्याचा ट्रे जमावून. ही 7 फूट, एका लाईनमध्ये 7, मध्ये 3 फुटाचा रस्ता, पुन्हा इकडं 7 फूट. अशा पद्धतीने जर आपण कॅल्क्युलेशन करून बघितलं घरी, तर त्याच घरामध्ये तिप्पट पक्षी बसतात. हे तुम्ही करून बघा घरी, एक्सरसाइज करून बघा. आणि म्हणून पिंजऱ्यावर होणारा खर्च, माझ्या माहितीप्रमाणे एका पक्षाला 150 रुपयाच्या पुढे खर्च येतो पिंजऱ्याचा सध्याच्या ह्याच्यामध्ये. तो कमी जास्त होईल, किमतीचं मी काही महत्त्व देत नाही, कारण बदलू शकतात, किमती बदलू शकतात. तर पिंजरा पद्धतीमध्ये काय की कमी जागेमध्ये जास्त पक्षी बसतात, हा पहिला फायदा. दुसरा फायदा, पक्ष्याचं निरीक्षण करता येतं चांगलं. तुम्ही त्या 3 फुटाच्या रस्त्याने चाललं की इकडचे 3 लाईनचे पक्षी, इकडचे 3 लाईनचे पक्षी तुम्ही बारकाईनं बघू शकता. हा एक त्याच्यातला फायदा. म्हणजे कुठला आजारी असला, कुठला मलूल असला, किंवा एखाद्या कप्प्यातली कोंबडी काढून खाल्लेली आहे वॉचमननी रात्री, कोंबडी खायची वस्तू आहे, खाल्लंय त्याने, पण तुम्हाला कळतं लगेच, अरे इथले कोंबडी कमी झाले, चोरी झाली बाबा इथं. गादी पद्धतीत काय कळतंय? काहीच कळत नाही. 2000 पक्षी गादी पद्धतीने काही कळत नाही ह्याच्यामध्ये ते कळतं आपल्याला. सगळ्यात महत्त्वाचा फायदा, मजुरीचा खर्च वाचतो. 2 माणसं 50,000 पक्षी सांभाळतात, 2 माणसं पिंजरा पद्धतीमध्ये. करायचं काहीच नाही, सगळं ऑटोमॅटिक आहे. वाटलं तर अंडी गोळा करायची, ऑटोमॅटिक नसतील तर. आणि दिवसात एकदा अंडी गोळा केले तरी चालतं, कारण अंडी समोर येऊन जमा होतात. त्याच्यामुळं फुटण्याचं, घाण होण्याचा संबंधच नाही. कोंबडीनं सकाळी दिलेलं अंड संध्याकाळी 4 वाजता काढलं तरी चालतं पिंजरा पद्धती. संध्याकाळी 4 वाजता गोळा केलं तरी चालतं. गादी पद्धतीत चालत नाही तसं. 4 वेळेला कलेक्शन करावं लागतं गादी पद्धतीमध्ये, नाही तर तुटफूट वाढते. अंड फुटलं की कोंबडी खाते अंड खायची सवय लागते, काही वेळेला घाण लागते, तुटफूट वाढते. पिंजऱ्यामध्ये एकदा कलेक्शन केलं तरी चालतं. आणि म्हणून 2 माणसं 50,000 पक्षी सांभाळू शकतात. म्हणजे मजुरीवर होणारा खर्च कमी. पुढचं महत्त्वाचं, एका पक्षाच्या मागं 5 ते 10 ग्रॅम खाद्य प्रति पक्षी प्रति दिवशी वाचतं. महत्त्वाचं आहे, प्रत्येकाने